येथील सर्व गाड्या काढायच्या आहेत. आपण बघतोय CSMT चौकामध्ये ज्या पद्धतीने ड्रोनच्या मार्फत या चौकात या रस्त्यावर असलेले जे वाहनं आहेत त्यांचा आढावा घेतला जातोय आणि किती वेळ लागू शकतं, ज्या पद्धतीने कोर्टाकडून काही निर्देश देण्यात आलेले आहेत तसं अनाउन्समेंट या पोलिसांकडून इथं सुरू आहे. पोलिसांकडून इथं काही आता अनाउन्समेंट तुम्ही ऐकली असेल, काही निर्देश, काही विनंती तुम्हाला करतायत, काय म्हणणं आहे त्यांचं? त्याने रोड खाली करा आणि मुंबई सोडा, त्यांचा आदेश आहे. तर आम्हाला दादानं सांगितल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही आणि इथं त्यांनी जेलमध्ये जर टाकलं तर आम्ही मागे हटणार नाही. जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. इथून आम्हाला दादांनी सांगितले तसे त्याप्रमाणे आम्ही चांगलं वागतोय, कोणालाही त्रास होईल असं वागत नाहीत. तरी सुद्धा पोलीस बांधव आम्हाला हा भगवा रुमाल जर दिसला की बाजूला ढकलतात, इकडे बसू नका तिकडे बसू नका. जर आमच्याकडून काही चूक झाली तर आमच्यावर तुम्हाला जे करायचे ते कारवाई कायदेशीर करा, चुकीचं काम आम्ही करणार. आपल्याला BMC सेल्फी पॉइंट वरून आंदोलकांशी बातचीत करत होते आणि माहिती देत होते. यानंतर आपण थेट आझाद मैदानावरती जाऊयात. आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आहेत आपल्यासोबत. कृष्णा, आता 3 वाजेपर्यंतचा वेळ खरं तर देण्यात आलेला आहे